शेतकरी मित्रांनो, आपण जी रील बनवली होती एक 8 दिवसापूर्वी फर्टीज आणि बीएससी पावडरचं मिक्स करून कांद्यावर पावडरचा वापर करायचा. त्याच्यावर भरपूर शेतकरी मित्रांनी मेसेज पाठवले इंस्टा, फेसबुक आणि युट्यूब आणि कमेंट केलं की भाऊ तुमचं किती बाय किती शेड आहे ना आम्हाला तुमचं शेड पाहायचंय. शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही रील आहे. आता आपलं हे शेड आहे 100 बाय 30 आहे म्हणजे लांबीला 100 आहे आणि 30 फूट रुंद आहे. आणि असे आपण 6 शेड आहे. आपण 50-50 फूट जाळीचे शेड जॉईन केलेली. तुम्ही बघू शकता सिस्टीम कशी केली ना आपण 2026 मध्ये उन्हाळी सिरीज जी आणली होती कांद्याची तुम्हाला जे मार्गदर्शन केले त्यातलाच हा आपल्या प्लॉट मधला कांदा आहे. बघू शकता तुम्ही. इकडं म्हणजे आपलं शेड हे पूर्व पश्चिम आहे. इकडं पाऊस जरी किती वादळ आलं तरी इकडे शेड नेट लावेल 5 फूट पत्रा बाहेर आहे. एकदम छान अशी डिझाईन केली आपण 2014 मध्ये. आणि आपला कांद्याची क्वालिटी बी बघू शकता कशा पद्धतीने. म्हणजे 2026 उन्हाळी कांद्याची सिरीज होती त्या कांद्यात आपण बोललो होतो आपल्याला 18 ते 20 टन ॲव्हरेज मिळायचे. वातावरण भरपूर खराब होतं तरी बी आपला ह्या पद्धतीचा क्वालिटीचा कांदा तयार झालेला आहे. बघू शकता कांद्याची क्वालिटी काय आपल्या इकडे दाखवा बघू. आणि कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपला कांदा जिथं खराब वाटेल शंका वाटेल 10-20 गोण्या भरायचे की प्रत्येकाला गेट केलेलं आहे. गेट उघडलं की तेवढाच कांदा आपला बाहेर येतो तेवढाच भरला प्रत्येक जाईला गेट आहे आपल्या प्रत्येक ठिकाणी. इकडे बी बघू शकता कांद्याची क्वालिटी. म्हणजे आपला कांदा एकदम कलरबाज कांदा आहे. आणि इथं जे जॉईन केलं इथं बोगी केली 5 फुटाची इथं डायरेक्ट पनळी केली पाणी काढण्यासाठी. कुठलंही पाणी आपल्या शेडमध्ये येत नाही पावसाचं. आता हे 2 नंबर शेड आहे. म्हणजे 2-2 शेड एकत्र जॉईन अशी आपली 6 शेड आहे. ते आपला कांद्याची क्वालिटी बी बघू शकता. 2026 उन्हाळी कांदा क्वालिटी बी बघू शकता. कांदा कशा पद्धतीचा झालाय इकडे बी बघू शकता. इकडे दाखव. इकडे दाखव. इथं बी आता 3 नंबर शेड मध्ये सुद्धा अशा पद्धतीने डायरेक्ट जॉईंट आहे. इकडे बी जॉईंट आहे. इकडे बी बघू शकता. आता हे आमचं 3 नंबर आहे. इकडे बी बघू शकता आता कांदा भरायचं काम चालू आहे. क्वालिटी ही इकडे बी बघू शकता. अशा पद्धतीने आमचं शेड आहे. शेतकरी मित्रांना जे प्रश्न होते की ते आपली चाळी दाखवा तर तुम्हाला ही आपली कांद्याची चाळी दाखवली. आणि शेतकरी मित्रांनो आपलं साधारणपणे स्टोरेज क्षमता ही 500 टनाची 500 पेक्षा 500+ टन का स्टोअर होऊ शकतो एवढी क्षमता आहे. आमचं 350-400 टन स्टोअर होईल. तेवढं दरवर्षी आमचं 20 वर्षापासून टार्गेट आहे तेवढं आमचं पूर्ण होतं 350-400 टनापर्यंत. आज बी आपल्याकडे 350-400 टन स्टोरेज कांदा आहे आता आणि भरायचं बी काम चालू आहे.